राज्याचा 10वीचा निकाल 94.10%. यंदाही 10वीच्या निकालात मुलींचीच बाजी. दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार. कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरात 8 तास पाणीपुरवठा बंद. उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता. बेस्ट बसच्या तिकिटात दुप्पट भाडेवाढ आकारल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी. बस सेवेत सुधारणा कधी होणार, प्रवाशांचा सवाल. एसटी महामंडळाकडून राज्यात लवकरच नोकर भरती केली जाणार. एसटी महामंडळाचा मोठा निर्णय. राज्यात 10 ते 15,000 जागा भरण्याचा निर्णय. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार. भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार. अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळी पावसाचे राज्यात 4 बळी. बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, लातूर आणि रायगडमध्ये मोठं नुकसान. मुंबईत काही ठिकाणी पावसाला सुरुवात. मुंबईसह परिसरात 2 दिवस येलो अलर्ट. राज्यातील अनेक भागात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार. द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण. आयपीएलचे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होणार, तर अंतिम सामना 3 जूनला. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेला आयपीएल पुन्हा सुरू होणार.